तर मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळचे 7:30 वाजलेत. आम्ही चेकआउट केलं आहे MTTC बोदल कासावरून. आम्ही निघालो आहे आता नागझिराचं मांगेझरी गेट. आम्हाला असं कळलं आहे की पिट्याझरी गेट खूप लांब आहे इथून. बोदल कासावरून मांगेझरी गेट एक 8-10 किलोमीटरवर आहे आणि तिथून तुम्ही आतमध्ये तुमचे जे गेस्ट हाऊस आहेत कोर एरियात तिथे जाऊ शकता. काल खूप गडबड होती, पाऊस होता, विजा कडकडत होत्या, तर त्यामुळे या हॉटेलचा एक रिव्ह्यू घ्यायचा राहून गेला. एक थोडक्यात रिव्ह्यू देतो या हॉटेलचं. कारण का आम्हालाही मांगेझरी गेटमधनं आत एंट्री घ्यायची आहे, जी 9:30 वाजता बंद होते. काल पाऊस पडल्यामुळे वातावरण प्रसन्न आहे. चला तर मग रस्त्यात भेटूया किंवा डायरेक्ट मांगेझरी गेटला. तर अशा प्रकारे जंगलातनं हा रोड आहे. मांगेझरी गेट इथून एक साधारण 8 ते 10 किलोमीटर आहे. पाऊस पडल्यामुळे वातावरण एकदम कूल झालं आहे. वाईल्ड लाईफ क्रॉसिंगचे बोर्ड लागलेले आहेत. दोन्ही साईडला फॉरेस्ट. काल रात्रीच्या पावसाने तर वातावरणच बदलून टाकलंय. बघा परत एक बोर्ड गेला वाईल्ड लाईफ क्रॉसिंगचा. लंगूर बसलेत. रस्ता अजूनही ओला आहे. कोरझन क्षेत्र चालू झालेलं आहे. अशी आत्ताच पाठी गेलेली आहे. आता हे कोर झोन सुरू झालेलं आहे नागझिराचं. आपण कोर झोनमधून जात आहोत. हे बघा आपण दिसू शकते इथे कोर झोन.
फ्लोअर झोनच्या बोर्ड्स आहेत, ॲनिमल क्रॉसिंगचे बोर्ड्स आहेत. त्या प्रकारे आपण मांगेझरी गेटला आलेलो आहोत. कच्चा रस्ता आहे मांगेझरी गेटपर्यंतचा. गाडी आपल्याला इथेच पार्क करून सफारी व्हेकलनी आत जावं लागणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र मांगेझरी गेटवर आलो आहोत. हा परिसर आहे आजूबाजूचा. आपली जिप्सी थोड्याच वेळात येईल. जरी गेटवरून आत एंट्री मारली आहे, सॉरी मांगेझरी गेटवरून. काय लेपर्डवर सायटिंग झाली का? लेपर्डची सायटिंग होत असते सर, पण आता वाघाची कमी प्रमाणात सायटिंग होत आहे सर. अच्छा, वाघाची होत नाहीये. इथून आता मांगेझरी गेटवरून आपलं रेस्ट हाऊस किती किलोमीटर आहे? 11 किलोमीटर आहे सर. ओके. आणि पिटेझरी गेटवरून किती किलोमीटर आहे? प्रत्येक गेटवरून सर सेंटर पॉईंट 11 किलोमीटर. अच्छा, सेंटर पॉईंट 11 किलोमीटर.
आल्यापासून आतापर्यंत 2 सांबार दिसले आणि 2 पोळा. असेल तर जंगलात नक्की आणि फार कमी आहे. अशाच प्रकारे आपण सेंटर पॉईंटला आलो जंगलाच्या. इथे आपला कोर स्टे असणार आहे. हे मारुती मंदिर आहे ना? हां सर. हे लता कुंज कॉटेज. इथे 3 रूम्स अवेलेबल आहेत. मतुकुंज तलावाच्या एकदम समोर. तर अशा प्रकारे आपण आलो आहोत मधुकुंज. मधुकुंजमध्ये रूम 1 रूम 2 अशा 2 रूम असतात. या 2 रूम आहेत मधुकुंजमध्ये. प्रत्येकी 2 बेड. हा वरांडा आहे. ग्रिल्स लागलेले आहेत. रात्रीच्या वेळेला आपण इथे बसून, समोर मस्त लेक आहे जिथे ॲनिमल्स येतात. रूमची आतली टूर दाखवतो. हे रूमची आतली टूर आहे. सोलारवर तुम्हाला लाईट दिले जातात. टॉयलेट बाथरूम. अक्षरशः लक्झरी आहे कोर झोनमध्ये एवढं मिळणं म्हणजे. समोर आपल्याला मधुकुंजच्या समोर आपल्याला जो दिसतोय तो आहे लताकुंज. तसं मी येताना तुम्हाला दाखवलेलं. लताकुंजला 3 रूम्स आहेत आणि मधुकुंजला 2 रूम्स आहेत. प्रत्येक रूममध्ये कंपल्सरी 2च व्यक्ती अलाउड आहेत. 2 बेड आहेत. 2 व्यक्ती अलाउड आहेत.
कोर झोनमध्ये अक्षरशः हे लक्झरी आहे, लक्झरी. आणि हे इंडियामध्ये फक्त 2 ठिकाणी आहे. एक आपल्या महाराष्ट्रामध्ये नागझिरा आणि एक आहे जिम कॉर्बेटमध्ये भिकाला. तर मित्रांनो, आपण बघू शकता फुल ऑफ नेचर. हे जे सोलार पॅनल दिसत आहेत ना, तिथूनच तुम्हाला लाईट मिळतात. हा, तर लाईट तुम्ही आतमध्ये जपून वापरा रात्रीसाठी. दिवसभरात कमीत कमी वापर करा. मधुकुंजच्या समोरचा व्ह्यू दाखवतोय मी आपल्याला. जे आपल्या मधुकुंज रेस्ट हाऊसचे केअरटेकर आहेत, त्यांनी इथे समोरच्या बाजूला खूपदा अस्वल, लेपर्डची सायटिंग त्यांना झालेली आहे. बघूया, आपण 2 दिवस इथे आहोत, आपल्याला काय दिसतंय, आपण पण तेवढे लकी आहोत का. त्यांना रात्रीचे इथे कॉलही ऐकू येतात. समोर अशी ही टेकडी आहे. तर अशा प्रकारे आता आपण चाललो आहोत कोर झोनमध्ये नाश्ता करायला. समोर फेन्सिंग दिसतंय, पण ते अर्धवटच आहे. तर रात्रीच्या वेळेला इथे जेवायला येताना, हा बघा, इथे फेन्सिंग संपतं. तसं फेन्सिंग अर्धवटच आहे. तर फेन्सिंग तुम्हाला कितपत वाचवू शकेल तुम्हीच विचार करा. समजा का कुठलं वाईल्ड ॲनिमल आलं तर. पूर्ण थ्रिलिंग स्टे असणार आहे हा. अशा प्रकारे हे आपलं कॅन्टीन कोर झोनमधलं. आहे का काय नाश्त्याला? आणि अजून काय? तर अशा प्रकारे इकडचा मेनू आहे जो आपण बघू शकता. मेनूमध्ये जास्त करून तुम्हाला इथे फॉरेस्ट असल्यामुळे व्हेज जेवणच मिळतं, नॉनव्हेज अलाउड नाही आहे. नॉनव्हेजमध्ये मिळालं तर फक्त अंडा बुर्जी, अंडा करी किंवा ऑमलेट, ब्रेड, बॉइल्ड एग. याच्या पलीकडे नॉनव्हेज देता येत नाही, कारण का हे फॉरेस्ट असल्यामुळे. तर मग असं हे कॅन्टीन आहे. कॅन्टीनच्या बाहेरील ही पाटी आहे, डूज अँड डोन. पूर्ण शांतता. मित्रांनो, कोर झोनमध्ये आपली हा 2 दिवसाचा स्टे आहे. मधुकुंज तुम्ही बुक केलंत तर एकदम लेक व्ह्यू मिळेल तुम्हाला. लताकुंज जरा मागच्या बाजूला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त डॉर्मॅटरी पण आहे तिथे. ह्याचं बुकिंग फक्त ऑनलाईन होतं. इथे एक मारुती मंदिर आहे, तिथे आपण जाऊच. शांतता कोर झोनची. फर्स्ट टाईम आपण कोर झोनमध्ये राहत आहोत.
समोर जे आपण पाहू शकता ना, हे फॉरेस्टवाल्यांचं ऑफिस आहे इथे. आता उद्या सकाळची आमची सफारी आहे, तर इथे आपल्याला आधीच सांगावं लागतं. इथे कुठल्याही प्रकारची रेंज नाही आहे, त्यामुळे आधीच तुम्हाला इथे कळवावं लागतं की उद्या सकाळची आमची सफारी आहे. तर तसं ते लोक बाहेर गेटला कळवतात. तुमच्या परमिटवर तुम्ही जे घेतलेलं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल पिठाझरी गेटवरून आहे, मांगेझरीवरून आहे का छोकरमारावरून आहे, इथे आधीच कळवायला लागतं. म्हणजे तिथून जिप्सी आत येते. आत यायला अर्धा ते पाऊण तास लागतो. तर तिथून जिप्सी आत येते आणि इथून तुमची सफारी सुरू होते. तर आमची सफारी पिठाझरी गेटवरून आहे. तर इथे आम्हाला आता तसं कळवावं लागेल की पिठाझरीवरून सफारी आहे, तर एक जिप्सी आत पाठवावी. बोर्ड्सवर काही माहिती दिलेल्या आहेत, ते आपण बघू शकता. विविध प्रकारचे प्राणी, विविध प्रकारचे पक्षी, रेप्टाइल्स हे ह्या जंगलात आढळून येतात. असे इथे सोलार पॅनल्स लावलेले आहेत. इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे या सोलारवरूनच लाईट तुम्हाला मिळते. आणि बाहेर कुठेही कुठल्याही प्रकारचे स्ट्रीट लाईट्स वगैरे नाही आहेत. तर विचार करा, रात्रीच्या वेळेला आम्हाला मधुकुंजवरून इथे जेवायला यायचं आहे.